मन आणि बुद्धीपेक्षाही खोलवर असा हा चित्ताचा स्तर असेल तर या स्तरापर्यंत पोचलेली दूषितता ही तेवढ्याच प्रमाणामध्ये क्रिटिकल असे मानसिक दोष उत्पन्न करू शकते। अशा लोकांचा मग वास्तवाशी संबंध राहत नाही, ते स्वतःच्या बॉडीपासून स्वतःला डिसोसिएट करायला लागतात। चित्तावर मन आणि बुद्धीचा दूषित परिणाम होऊ द्यायचा नसेल तर चित्ताचा आत्मप्रकाशाशी संबंध वाढायला हवा। म्हणजे जेव्हा चित्तापर्यंत गोष्टी खोलवर पोचलेल्या असतात तेव्हा आपण बघितलंय की त्या मानसिक आजाराची इंटेन्सिटी सुद्धा जास्त असते। सायकॅट्रिक औषधांबरोबरच ध्यान, धारणा, प्राणायाम या गोष्टींचा तार्किक विचार करून त्याचाही समावेश आपल्या दिनचर्येमध्ये केलेला असावा। भारतीय मानसशास्त्र या सिरीज मधला तिसरा आणि शेवटचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत आणि यातील आध्यात्मिक दृष्टिकोनातून मनाचा विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन हे माझ्या सद्गुरूंचं आहे। त्यांना वंदन करून आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करूयात। आजच्या भागामध्ये आपण आधीचे जे 2 स्तर बघितले मन आणि बुद्धी त्याही पेक्षा जास्त महत्वाचा असा हा मनाचा तिसरा घटक बघणार आहोत आणि तो म्हणजे चित्त। मन आणि बुद्धीपेक्षाही खोलवर असा हा चित्ताचा स्तर असेल तर या स्तरापर्यंत पोचलेली दूषितता ही तेवढ्याच प्रमाणामध्ये क्रिटिकल असे मानसिक दोष उत्पन्न करू शकते। अशा चित्तावर ओरखडे उठले गेले, अशा चित्तावर जखम झाली तर त्याचे किती खोलवर परिणाम दिसून येतात आणि त्यातून आपण कुठल्या कुठल्या मानसिक आजारांना बळी पडतो आणि मग अशा चित्तापर्यंत पोचलेल्या जखमेवर त्याच्या हिलिंगसाठी म्हणून खरंच भारतीय मानसशास्त्रामध्ये काही सांगितलेलं आहे का, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज मी तुमच्याशी भारतीय मानसशास्त्रासंबंधी संवाद साधू इच्छिते। आपण मागच्या व्हिडिओज मधून मनाचे 2 स्तर बघितले, आज आता आपण तिसरा स्तर बघणार आहोत, तिसरा घटक बघणार आहोत, तो म्हणजे चित्त। चित्त हा मनोदेहातील अतिशय महत्वाचा असा भाग आहे। भारतीय मानसशास्त्रामध्ये तर चित्ताला इतकं महत्व दिलंय, ते महत्व असण्याचं कारण म्हणजे मन आणि बुद्धीला देखील किंवा त्याच्या कार्याला देखील चित्ताकडून सूक्ष्मत्वाने मदत केली जाते। चित्ताचा बेसिक आपण गुण बघितले तर ते असतात प्रेम, वात्सल्य, आत्मीयता, भावुकता। त्या मानाने मन आणि बुद्धी हे कोरडे असतात, व्यवहारी असतात आणि चित्ताच्या या कप्प्यापर्यंत मनोदोष पोचले नसतील तर मन आणि बुद्धीकडून येणारे जे अनुभव असतात, जे लॉजिकल नॉलेज असतं, ते आपल्या इगोनी जरी दूषित असलं तरी हा जो चित्ताचा टप्पा आहे तिथं विवेकाची कसोटी लावून मग ते अनुभव किंवा तो विचार चित्तामध्ये साठवला जातो। आपल्याला गरज पडेल तेव्हा त्या अनुभवांचा पुरवठाही केला जातो। म्हणजेच काय तर इथं केवळ उथळ विचार किंवा तर्कानी काम होत नाही तर सारासार विचाराअंती हे अनुभव चित्ताचे जे प्रमुख गुण आहेत प्रेम, वात्सल्य किंवा त्याचं बोट धरून इथं स्टोअर होतात। याचाच अर्थ काय की मन किंवा बुद्धीच्या स्तरापर्यंत जोपर्यंत दोष असतात तोपर्यंत मनुष्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी कमतरता असणं किंवा त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये उथळता असणं किंवा त्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये गोंधळ असणं यांसारखे डिस्ट्रेसेस आपण बघू शकतो। पण जेव्हा व्यक्तीवर असे काही जबरदस्त आघात होतात की ज्यामध्ये त्या व्यक्तीला खूप खेद वाटलेला असतो किंवा तिला खूप भीती वाटलेली असते, अशा हृदयभेदी आघात करणारे अनुभव चित्तापर्यंत पोहोचतात आणि त्याच्या आधी आपण बघितलंय की विचार आणि बुद्धीला सुद्धा जर कमकुवतपणा असेल आणि जर तिथं इगोचा जोर वाढला तर चित्त हे अजून जास्त दूषित होतं। अशा लोकांचा मग वास्तवाशी संबंध राहत नाही, ते स्वतःच्या बॉडीपासून स्वतःला डिसोसिएट करायला लागतात, त्यांना निरनिराळे भास होतात, त्यांचं रोजचं जगणं हे अतिशय डिसऑर्गनाइज असतं
अशा लोकांना मग स्किझोफ्रेनिया, पर्सनॅलिटी डिसऑर्डर यांसारख्या गंभीर डिसऑर्डर्स दिसून येतात. भारतीय तत्वज्ञानानुसार चित्त हे मन, बुद्धी आणि जिथं आपला आत्मा असतो त्याच्या बरोबर मध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आत्म्याचा प्रकाश हा कधी दूषित होत नसतो. मग चित्तावर मन आणि बुद्धीचा दूषित परिणाम होऊ द्यायचा नसेल तर चित्ताचा आत्मप्रकाशाशी संबंध वाढायला हवा. मग तो आपण कुठल्या कुठल्या माध्यमातून वाढवू शकतो तर योगासन, प्राणायाम, ध्यान, धारणा किंवा काही आध्यात्मिक उपासना असतात त्यामधून आपण हा संबंध जोडून आणू शकतो आणि त्यातून त्या व्यक्तीला रिलीफ मिळवून देऊ शकतो. म्हणजे जेव्हा चित्तापर्यंत गोष्टी खोलवर पोचलेल्या असतात तेव्हा आपण बघितलंय की त्या मानसिक आजाराची इंटेन्सिटी सुद्धा जास्त असते. पण अशा वेळी आपण मॉडर्न मेडिसिन मधली औषधं किंवा सायकॅट्री मधली औषधं ही आयुष्यभर घ्यायला तयार असतो. पण मग त्याच्यासाठी जर कन्सिस्टंटली आपण ह्या आध्यात्मिक उपासना म्हणा किंवा ध्यान, धारणा यांसारख्या गोष्टी कन्सिस्टंटली केल्या तर व्यक्ती हा याच्यातून हळूहळू निश्चितपणे बाहेर यायला सुरुवात होते आणि याचा तुमच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट नाही, उलट ह्याचे परिणाम हे शरीराच्या इतर भागांवर पण खूप चांगल्या प्रकारचेच होतात. त्याच्यामुळं जर चित्तापर्यंत एखादा दोष पोचलेला असेल आणि तुम्हाला जर त्याच्यातून कुठला मानसिक आजार झालेला असेल तर सायकॅट्रिक औषधांबरोबरच ध्यान, धारणा, प्राणायाम या गोष्टींचा तार्किक विचार करून त्याचाही समावेश आपल्या दिनचर्येमध्ये केलेला असावा. आजचा हा आपला चित्तावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक यू.